बातमी पुण्यातून आहे। एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला आणि तिला संपवलं गेलं। ही घटना घडली आहे पुण्याच्या भोरमधून। या घटनेनंतर तिथल्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आणि तसंच गाव बंदची हाक सुद्धा दिलेली आहे। मृतदेह पोलीस स्टेशनच्या समोर ठेवून त्यांनी ठिय्या दिलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी लगेचच तपासाची चक्र फिरवत त्या नराधमाला बेड्या ठोकलेल्या आहेत। अवघ्या 4 वर्षाची ही चिमुकली आणि तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली होती आणि या संतापजनक घटनेनंतर तिथल्या ग्रामस्थांनी निषेध नोंदवला आणि नसरापूर बंदची सुद्धा हाक दिली आहे। दरम्यान नसरापूर ग्रामस्थांनी आज गाव बंदची हाक दिलेली आहे आणि या बंदच्या आवाहनाला तिथल्या दुकानदारांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। सकाळी 10 वाजता भैरवनाथ मंदिरातून निषेध मोर्चा सुद्धा काढला लगेच आणि अँकर टाक। तर ही 2 दृश्य आपण पाहतोय। चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्यानंतर गावामध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला गेला। त्याचबरोबर आज नसरापूर बंदची हाक दिलेली आहे आणि त्यामुळे तिथली दुकानं पूर्णपणे बंद आहेत। रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। चंद्रकांत पुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, अतिशय संतापजनक माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि या संदर्भात संताप व्यक्त होतोय। आज बंदची सुद्धा हाक दिलेली आहे। काय सध्याचं तिथलं चित्र आहे? होय, बरोबर, अगदी या गावात कडकडीत बंद आहे। सकाळी 7 पासून पूर्ण गाव बंद आहे। हे हायवेवरचं, बँगलोर हायवेवरचं गाव आहे। आज तिथं 10 वाजता गावकरी मोर्चा काढून पुन्हा एकदा आपला निषेध नोंदवणार आहेत। कालच त्यांनी हायवे बंद केला होता। कालच त्यांची मागणी होती की आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही काय करायचं ते ठरवू। म्हणजे प्रचंड जनक्षोभ झाला होता तिथे या सगळ्या घटनेमुळे। कारण माणुसकीला काळीमा नाही तर त्याच्या पुढची विकृत नराधम याने त्या मुलीला सीसीटीव्ही नेल्याचं स्पष्ट दिसतं। नंतर त्याच्यावर अत्याचार केले आणि दगडाने ठेचून या लहानशा चिमुकलीचा जीव घेतला। त्यामुळे अख्खं गाव पूर्णपणे संतापून उद्रेक झालेला आहे त्या गावात। काही करून आम्हाला या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी आक्रमक भूमिका या सगळ्या गावकऱ्यांनी घेतली। पण पोलिसांनी कसं तरी वातावरण शांत केलं, पण तरी गावकरी अजून शांत व्हायला तयार नाहीत। त्यांचं म्हणणं आहे की अजूनही तुम्ही आम्हाला याच्या ताब्यात द्या, म्हणून आज ते तिथं गावात कडकडीत बंद पुकारलाय आणि त्या मोर्चाही काढणार आहेत। एकूणच या सगळ्या घटनेमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं हादरून गेलेला आहे। खरं तर चिमुडीचा जीव घेतला आणि पुन्हा लैंगिक अत्याचार, त्याच्यामुळे घटनेचं गांभीर्य एवढं प्रचंड आहे की या सगळ्या आरोपीला तात्काळ फास्ट ट्रॅकवर घेऊन फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी तर गावकऱ्यांची आहेच आहे। पण अगदी त्यामुळे जलद गती न्यायालयामध्ये हा खरं तर खटला चालवावा आणि लवकरात लवकर त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या माहितीसाठी।